पुणे मुंबई अशा ज्या काही सिटी आहेत त्या सिटीमध्ये नवरा बायको जर दोघं जण मिळून जॉब करत असतील तर त्यांना तिसऱ्या एका माणसाची आवश्यकता लागते, ती म्हणजे मोलकरीण. आणि त्याची गरज इतकी भासते सिटीमध्ये की बाप रे काय सांगू नका. आणि त्यात त्यांच्या ज्या अटी असतात त्या भयानक असतात. आणि नशिबाने हा प्रॉब्लेम अजूनही खेडेगावात नाही, त्यामुळे खेडेगावातली माणसं सुखी आहेत त्या मानाने. बात तो सही आहे. तर अशाच एका कुटुंबाला जे काही तिथं मोलकरीण त्यांना मिळत नाही, मोलकरीणसाठी काय कष्ट घ्यावे लागतात, अशाच या एका सब्जेक्टवरती एक चित्रपट नवीन मराठीतला येणार आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे नाच ग घुमा. तुम्ही ही जर सिटीत राहत असाल आणि मोलकरीण तुम्हाला मिळत नसेल आणि तुम्ही जर त्रस्त असाल तर तुमच्यासाठी हा चित्रपट अगदी योग्य ठरणार आहे. आणि तो चित्रपट बघा म्हणजे तुम्हाला आयडिया लागतील की बाबा काय असतं ते स्टोरी आहे, मोलकरीणची स्टोरी आणि एका कुटुंबाची स्टोरी. त्या कन्सेप्टवरती हा चित्रपट फोकस करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर हा कॉमेडीमध्ये मिक्स असा टाकलेला आहे, पण ती कॉमेडी बघता त्यामागचं सत्यही बघितलं पाहिजे, कारण मोलकरीणची जी काही अटी असतात त्या या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि मोलकरीण मिळाली नसल्यानंतर घरात जो काही नवरा बायको आणि त्यांच्या मुलाची चिडचिडपणा होते आणि मी काय काय करू, ह्या सर्व मीची उत्तरं तुम्हाला या चित्रपटात मिळणार आहेत. जसं आपल्या घरी वातावरण असतं मी, तर तेच वातावरण आणि तेच सगळा कन्सेप्ट या चित्रपटामध्ये घेतलेला आहे. आणि ते आपल्याला बघायला कॉमेडी टाइप मध्ये जे घेतले लय भारी असं घेतलेलं आहे. चित्रपटाच्या मेन भूमिकेत आहेत मुक्ता बर्वे, सारंग साठे आणि सुप्रिया पठारे. ही तिघं आपल्याला बघायला मिळणार आहेत. अजूनही बरेच दिग्गज कलाकार आहेत, मोठी स्टार कास्टिंग आहे आणि सगळे कॉमेडी यात भरलेत, त्यामुळे कॉमेडीची धमाल अशी या चित्रपटात होणार आहे. स्त्रीचं जे काही आयुष्य आहे की बाबा लग्न, त्यानंतर मूल आणि त्यानंतर जॉब आणि ती जे काही परिस्थिती आहे त्यात जे गुरफटून गेल्यानंतर जे आयुष्य होतंय त्याला फोकस करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपट खरंच स्त्रियांसाठी अप्रतिम अशी पर्वणी ठरवणारा हा चित्रपट आहे. बाकी ट्रेलरमध्ये मुक्ता बर्वेचा रोल भरपूर दाखवलेला आहे. मुक्ता बर्वे जसं नेहमीच्या प्रमाणे अगदी मस्त ऍक्टिंग केले. सारंग साठेंचे 2-3 डायलॉग आहेत त्यात, पण अगदी खळखळून हसणारे आणि रिअल असे वाटतात. एक वैतागलेला जो नवरा असतो ना ते दाखवण्याचं काम सारंग साठेने खरंच मस्त केलं आहे आणि ते लय भारी त्यांना जमलेलं आहे. मोठ्या सिटीत बघायला गेलं तर हे प्रॉब्लेम खरंच लय मोठे आहेत, कारण मोलकरीण मिळत नाही. मोलकरीण जर मिळाल्या तर त्यांच्या काही अटी असतात की बाबा मला सिरियलच्या वेळेला जी माझी आवडती सिरियल लागते त्यावेळेला सुट्टी पाहिजे वगैरे, अशा ज्या अटी आहेत त्या कॉमेडीमध्ये मिक्स करून या चित्रपटामध्ये टाकलेल्या आहेत. त्या खरंच बघण्याजोग्या आहेत. ट्रेलर मध्ये डायलॉग टाकला, त्या डायलॉगवरती फोकस एवढा जास्त स्त्रियांनी केलेला आहे की बाबा बाईचं आयुष्य म्हणजे आधी लगीन गाय, नंतर मूल गाय आणि नंतर सर्व इच्छा मसनात जाई, असा जो डायलॉग आहे सर्व महिलांना थिएटर पर्यंत खेचून आणण्याचं, हा एक डायलॉग एवढं भारी काम करणार आहे आणि तो बरोबर ट्रेलर मध्ये वापरलाय. ट्रेलर तर आपण बघितला, पण चित्रपट बघताना उत्सुकता अशी वाढलेली आहे की बाबा मुक्ता बर्वेला मोलकरीण मिळते की नाही, आणि मिळाली तर तिच्यापाशी टिकतं का नाही, आणि त्या मोलकरीणच्या जे काही अटी आहेत त्या किती अटी अशा बघण्यासारख्या आहेत, त्यात कॉमेडी किती आहे, आणि ती मिळाल्यानंतर मोलकरीणीच्याही काही प्रॉब्लेम्स आहेत या ट्रेलर मध्ये दाखवलेला आहे. त्या अडचणी काय आहेत सिरियसली थोडा दाखवलेला आहे लास्टला ट्रेलर मध्ये. अशाच नवनवीन चित्रपटाच्या ट्रेलरचे आणि मूवीचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा.